नमस्कार, मी आशुतोष पाटील. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देशा. या महाराष्ट्र देशाचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. पण या महाराष्ट्राची समृद्धी होणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि या समृद्धीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहेत हे जाणून घेऊया स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात. धन्यवाद. महाराष्ट्रासाठी प्रत्येकाला ध्यास असतो काही करण्याचा, पण केवळ बोलून होत नाही. महाराष्ट्राची समृद्धी करण्यासाठी काही विशेष योजनांची गरज आहे. तुम्ही कोणत्या योजना तुमच्या मनात आखल्या होतात आणि आता त्या प्रत्यक्षात येत आहेत? नाही, सगळ्यात राज्याच्या हिताचा जो प्रकल्प आहे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई, हा जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी MSRDC खात्याचा मंत्री होतो. आणि मग जसं मुंबई पुणे एक्सप्रेस झाला तेव्हा देशातला तो पहिला होता. आता हा नागपूर मुंबई जे 18 तासाचं अंतर कमी करायचं असेल, JNPT जवळ त्याची कनेक्टिव्हिटी जोडायची असेल तर नागपूर मुंबई समृद्धी हायवेची आवश्यकता होती. आणि मग त्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि ते आम्ही ठरवलं, त्यांची एक संकल्पना होती की नागपूर मुंबई हा म्हणजे नागपूर मुंबई म्हणजे नागपूर ठाणे आणि मुंबई, म्हणजे तिकडे नागपूर इकडे ठाणे मुंबई. आणि मग ते ठरवल्यानंतर त्याचं काम सुरू झालं. आणि सुरुवातीच्या काळात खूप अडचणी होत्या, अनेक लोकांचा विरोध होता, परंतु सगळ्यांनाच या समृद्धी महामार्गाचं महत्त्व पटवून दिल्यानंतर, त्यांना त्याचे फायदे जे काय आहेत ते समजल्यानंतर लोक बराबर पुढे आली. काय याला समृद्धी महामार्ग म्हणता तुम्ही? समृद्धी म्हणजे आम्ही तिकडचे शेतकरी म्हणजे विदर्भ मराठवाडा तसं बघायला गेलं तर दुष्काळी हे क्षेत्र आहे. आणि तसं बघायला गेलं तर हे अनडेव्हलप्ड आहे, विकासापासून वंचित हे रिजन आहेत. म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे 4 रिजन जोडणारा हा महामार्ग आहे. 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावं, 700 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. हा देशातला सगळ्यात सिंगल लॉंगेस्ट महामार्ग आहे. आणि तसं बघायला गेलं तर चॅलेंजिंग होता, कठीण होतं. याला गेम चेंजर का म्हणता तुम्ही? गेम चेंजर म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे. टुरिझमला काय मिळणार आहे? टुरिझम म्हणजे तिकडे आपण आज तर कोण जात नाही. आज संभाजीनगरला आपण, औरंगाबाद संभाजीनगर मोठ्या प्रमाणावर आपण शिर्डी इथून मुंबईपासून 2 तासात. आता नागपूरहून आम्ही शिर्डीला 4 तासात आलो. पुढे गेल्यानंतर मग बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ हे सगळे जिल्हे आले. मग तिकडे तिथल्या परिस्थितीनुसार कापूस आहे, टेक्स्टाईल पार्क होईल. शेतकऱ्याला काय मिळणार आहे? शेतकऱ्याला भरभरून पैसेही मिळाले. आणि पुढे आता जी 18 आपण कृषी समृद्धी केंद्र करतो आहे त्याच्यामध्ये शेतकरी स्वतःहून भागीदार होतील. लँड पुलिंगच्या माध्यमातून त्यांची जी अनडेव्हलप लँड आहे ती डेव्हलप करून देणार आम्ही. त्याचं जे काय व्हॅल्युएशन आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला त्याचा बेनिफिट होईल. त्याचा स्वतःचा जो शेतीमाल आहे तिथे जे काय आपण 18 नोड करतो आहे तिथेचं प्रोसेसिंग युनिट होईल. इंडस्ट्री जाईल, तिकडे लोकांच्या हाताला काम मिळेल. नागपूरची संत्री मुंबईच्या माणसाला फ्रेश मिळतील. आता 3 दिवस लागतात. आता तुम्ही 8-10 तासात पोचाल. वनक्षेत्र बरंचसं या महामार्गात मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की जे वाईल्ड लाईफ आहे त्याला कुठे डिस्टर्ब होता कामा नये हा विचार आम्ही केला. जवळपास 92 अंडरपास, 8 ओव्हरपास केले. त्याच्यावर 350 कोटी रुपये आम्ही एक्स्ट्रा खर्च कशासाठी केले की वन्यजीव जे आहेत, वन्य प्राणी आहेत, त्याला या रस्त्याचा हे जे काय आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याला अंडरपासमधून क्रॉस होताना जंगलाचा फील आला पाहिजे, ओव्हरपासमधून पास होताना जंगलाचा फील आला पाहिजे, अशी सगळी परिस्थिती निर्माण केली तिकडे. हा देशातला एकमेव प्रोजेक्ट आहे असा? देशातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याला गेम चेंजर आपण म्हणतो. कारण ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ग्रीनफील्ड आहे, इको फ्रेंडली आहे. 11 लाख झाडं आम्ही मोठी लावतोय. छोटी मोठी पकडून जवळपास 35 लाख झाडं आहेत.
हा ग्रीन हायवे आहे. हे कसं शक्य झालं? आता शक्य म्हणजे माणसाचे जर इंटेन्शन क्लिअर असेल, इच्छाशक्ती असेल आणि मेहनत आणि जिद्द करण्याची ताकद असेल तर हे असे प्रकल्प सहज शक्य होतात. आम्हाला अगोदर खूप कन्व्हिन्स करायला लागलं लोकांना, कारण राजकीय काही विरोध होता, काही भूसंपादनात विरोध झाला होता. भूसंपादनात विरोध झाला. पण तुम्हाला मी सांगतो की लँड ॲक्विजिशन जे आहे हे रेकॉर्ड टाईममध्ये केले. एका वर्षात 8,500 हेक्टर, 8,800 हेक्टर आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये केलं. जवळपास 8-9 हजार कोटी खर्च आले त्याच्यावर. हा सगळ्यात म्हणजे 55-56 हजार कोटीचा प्रकल्प आहे. समृद्धी हायवेचा आनंद आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचं या एवढ्या मोठ्या हायवेला नाव दिले आणि त्याचं उद्घाटन पण या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे. हाही एक दुग्ध शर्करा योग आहे. तुमच्या ठाण्यासाठी आणि मुंबईकरांसाठी देखील तुम्ही काही योजना तुमच्या मनात असणार, तुम्ही काही केल्या असणार. आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की ठाणेकरांना, मुंबईकरांना तुमच्याकडून काहीतरी मिळावं. काय मिळणार आहे? मुंबई ठाणे हे सगळं मुंबई MMRसाठी आम्ही खूप करतो आहे. मेट्रोचं जाळं आहे, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे करतो आहे आपण. आज बांद्रा वर्सोवा जे आहे सीलिंग, हा सीलिंग जो आहे तो विरारपर्यंत आपण एक्सटेंड करतो आहे. याला काही टाईमलाईन ठरवली आहे? जे आता 3 तास लागतील विरारला जायला, नरिमन पॉईंट ते 3-3.5-4 तास. एका तासात नरिमन पॉईंटचा माणूस विरारला पोहोचेल. जवळपास 50,000 कोटीचा प्रकल्प आहे. एक मराठी मध्यमवर्गीय माणूस जो मुंबईत घर घेऊ शकत नाही, जो नालासोपारा विरारपर्यंत गेला, त्याला मुंबईमध्ये शहरामध्ये लवकर येता येईल, तातडीने येईल तो. त्याशिवाय अलिबागचा एक प्रकल्प वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे. त्याचबरोबर MTHL आहे, म्हणजे मुंबई ट्रान्सहार्बर लिंक. हा देशातला सगळ्यात सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. आता जिथे आपण म्हणजे मुंबई नरिमन पॉईंट ते तुम्हाला रायगडमध्ये जायचं असेल तर 2 तासापेक्षा जास्ती अंतर कापावं लागेल. आता हा जो 22 किलोमीटरचा ब्रिज आहे, सी लिंक आहे, हा केवळ 20 ते 25 मिनटात आपण पार करू. म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड. आणि रायगडला चिरलेजवळ तो लँड होतो. तिथून आम्ही त्याला मुंबई पुण्याला कनेक्ट केला आहे, मुंबई गोव्याला कनेक्ट केलं आहे. म्हणजे सुसाट माणूस सरळ जाणार तिकडे. तुमच्या कारकिर्दीमध्ये हे 2 आयकॉनिक प्रोजेक्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला हे 2 प्रोजेक्ट तुम्ही लोकांना अर्पण करताय. एक अभिमानाची गोष्ट तुमच्यासाठी देखील असेल. एक इन्फ्रामॅन अशी तुमची ओळख महाराष्ट्रासमोर एक नव्याने यामुळे होऊ शकते. सर, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मुंबईचा देखील वाटा आहे. मुंबई देशाचं आर्थिक राजधानी आहे. मुंबईला काय मिळणार आहे? मुंबईमध्ये जे मेट्रो प्रकल्प जे सुरू आहेत MMRDAच्या माध्यमातून जवळपास 1,80,000 कोटीचे प्रकल्प सुरू आहेत. आम्ही आताच MMRDAला आमचं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी 60,000 कोटी रुपयाचं कर्ज उभारायला परवानगी दिली त्यांना. हे जे जवळपास मुंबई MMRमध्ये 350-400 किलोमीटरचे मेट्रोचं जाळं निर्माण होईल. हे पुढच्या मेट्रो 3 असेल, बाकी जे मेट्रो लेन्स आहेत, या टप्प्याटप्प्याने आपण लोकार्पण करतो आहे त्याचं. पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये हे कंप्लीट मेट्रोचं जाळं तयार झाल्यानंतर जवळपास 30 ते 40 लाख वाहनं रस्त्यावरून बाजूला जातील. लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रोचा प्रवास करतील आणि त्यामुळे पोल्युशन, इंधन, वेळ, ट्रॅव्हल टाईम सगळं कमी होईल. मुंबईमध्ये जे बघतोय प्रदूषणयुक्त हवा, आम्हीच बातम्या दाखवतोय, हे सगळं प्रदूषण निश्चित कमी होईल. बिलकुल कमी होणार. हे निश्चित कमी होईल. आणि दुसरं असं की कमी होणार. मुंबई एवढी मोठी आर्थिक राजधानी असेल, मुंबईला पण काहीतरी देणं लागतो आपण. याच्यामध्ये काय होतंय, वेळ जो आहे प्रवासात लोकांचा जातो. या मेट्रोमुळे माणसाची एफिशियन्सी वाढेल, काम चांगलं करेल, कामावर परिणाम होईल आणि चांगल्या कामाची आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून करू शकतो. आणि मुंबई जर म्हणाल तर आम्ही जसं सरकार आमचं स्थापन झालं आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार जे आहे, सर्वसामान्यांसाठी सरकार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात. यासाठी आम्ही पहिला त्याच्यामध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे, खड्डेमुक्त मुंबई. शक्य आहे? 100%. इतक्या वर्षात कधी झालं नाही. आता ते त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही का नाही झालं. इथे मी चहलला बोलवलं,
म्हणालो हे रोज दरवर्षी तुम्ही खड्डे भरता, डांबर काढता, रिपेरिंग करता, हे परमनंट सोल्युशन आपण कॉन्क्रीट करू शकत नाही का? बोले हां आम्ही 50 किलोमीटर दरवर्षी घेतो. बोले 50 का 500 नाही घेऊ शकत? बोले घेऊ शकतो. मग तुम्हाला कोणी थांबवलं आहे? 500 किलोमीटर रस्ते घ्या, टेंडरिंग झाले, आता ते टेंडर फायनल होईल. पुढच्या मार्चमध्ये 423 किलोमीटर जे उर्वरित आहेत ते घेणार. पण वेगवेगळ्या एजन्सी आहेत ना मुंबईत. म्हणजे 100% रस्ते कॉन्क्रीटचे होतील. आणि वेगवेगळ्या एजन्सी जे काम खराब करत होत्या त्या आम्ही सांगितलं त्यांना, आयुक्तांना, की चांगल्या एजन्सी घ्या, ज्या रेप्युटेड आहेत, जे वेळेत काम करतील, जे क्वालिटी काम करतील, त्यांना हे काम द्या. आता बघा पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला खड्डा शोधावा लागेल. हे आमचं कमिटमेंट आहे. मुंबई आम्ही सुशोभित करतो आहे, सुंदर करतो आहे, स्वच्छ करतो आहे. आजच आमची बैठक झाली आहे आणि काम सुरू झालं आहे सुशोभीकरणाचं. तुम्हाला कुठे रॅबिट, कचरा, डेब्रिज हे मिळता कामा नये, यासाठी आमचं काम सुरू झालं आहे. पण मुंबईची रचना अशी आहे की मुंबईची ट्रॅफिक पाहता तुम्ही आत्ताच्या या सद्यस्थितीत खरंच हे प्रत्यक्षात येऊ शकेल का की आहे त्या रस्त्यांवर तुम्हाला सर्व्हिस रोड उभारायला जागा नाही आहे, तुम्ही कसं करणार? नाही, तुमचे खड्डे मुक्त केले तरी त्याची जी वाहतूक थांबते, मंदावते, त्याच्यामुळे तर ट्रॅफिक जाम होते. पण फ्लायओव्हरच्या पुढे आणि मागे बॉटलनेक्स आहेत. मग ते आता त्याच्यावर आम्ही काम करतोय ना. ग्रेड सेपरेटर करू, रोटरी करू. आम्ही जिथे जिथे ट्रॅफिक कंजेशनचे जे पॉईंट आहेत त्याच्यावर आम्ही काम करतोय. प्रत्येक वेळेस महापालिकेच्या निवडणुका आल्या की अशी आश्वासनं आम्हाला मिळतात, पण पुढे काही होत नाही. हे आश्वासन राजकीय आश्वासन नसावं. हे राजकीय आश्वासन नाही. तुम्हाला प्रत्यक्ष उद्यापासून काम दिसेल. मुंबई महापालिकेने आता सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. तुम्हाला कुठे कचरा सापडणार नाही, त्यासाठी आम्ही 5000 स्वच्छता दूत नेमतो आहे. कचरा, डेब्रिज, माती जिथे तातडीने उचलली जाईल, ब्रिज खालची जी काही कचरा आहे, काही गाड्या भंगार पार्किंग केलेल्या, हे सगळं काढायला सांगितलं आहे. ब्रिज सगळे स्वच्छ करा, त्याच्या खालचं जागा वापरात आणा, त्याचबरोबर त्याला सुशोभित करा, त्याचं रोषणाई करा. याच्यामध्ये कोळीवाडे आपले आहेत मुंबईतले, कोळीवाड्यांमध्ये देखील तिथली जी संस्कृती आहे, तिथलं कल्चर जे आहे ते आपल्याला अपग्रेड करायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. ते अपग्रेड आपण करतो आहे. आणि त्याचबरोबर तिथे देखील आपल्याला काम बघायला मिळेल. त्याचबरोबर जे काही आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक वॉर्डामध्ये आपला दवाखाना बाळासाहेबांच्या नावाचा. काय योजना आहे? त्याच्यामध्ये एक म्हणजे जिथे जागा स्ट्रक्चर आहे तिथे स्ट्रक्चर नसेल तिथे कंटेनर लावायचा. आणि त्या कंटेनर सुरू झालं आहे 50 ठिकाणी. कंटेनरमध्ये एक डॉक्टर आहे MBBS, एक फार्मासिस्ट आहे, एक नर्स आहे, एक आणि तो सहाय्यक. पण शासनाच्या योजना येतात, मोठ्या मोठ्या घोषणा होतात, त्या पुढे काय आता येतात नाही, सुरू झाल्यात. येतात, घोषणा करतात आणि जातात. असलं काम आम्ही नाही करत. आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे या मुंबईमध्ये स्लम आहे, चाळ सिस्टीम आहे, तिथे सार्वजनिक शौचालय आहेत, तिथली डागडुजी झाली पाहिजे. जे खराब झालेले आहेत ते तातडीने नवीन करायला पाहिजे. आणि या स्वच्छतागृहांची साफसफाई 24 तास सुरू करायला पाहिजे. रोगराईचं मूळ तिथेच आहे आणि त्याचा देखील कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहे. धारावीसाठी तुमच्याकडे काय योजना? धारावी आता तुम्हाला माहीत आहे की त्याचं बंद पडलं होतं सगळं. ते आम्ही त्याचं कारवाई सुरू केले. टेंडर त्याचं पब्लिश झालं, टेंडरचं फायनल झालं. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत सरकार म्हणून आम्ही दूर करणार. आणि धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे, सगळ्यात मोठी. लोक बघायला आले पाहिजेत अशा प्रकारचं काम आम्हाला अपेक्षित आहे. नाही, धारावीत आजही बघायला येतात, फॉरेन टुरिस्ट येतात परदेशी, पण ते वेगळ्या कारणासाठी येतात. पण रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर कारण बदललं पाहिजे. ते बदललं पाहिजे. ते बदलणार आम्ही. दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यासाठी. आता आमचा तर विकासाचा दृष्टिकोन आहे. आता बाकी कोणाचं काय माहीत नाही आम्हाला. तुम्ही विकासाच्या नेहमी राजकारण्यांकडून नेहमी विकासाच्या गोष्टी येतात, पण त्याबरोबर आरोप प्रत्यारोप होतात. आता वेगवेगळे आरोप तुमच्यावर होत असतात. काही असंसदीय शब्दांमध्ये तुमच्यावर वैयक्तिक टीका केली जाते. बघा, आता ज्यांना कामधंदा नाही, रिकाम टेकडे आहे, ते त्यांना तेच करायचं आहे. आम्ही काम करतो. आता तुम्हाला माहिती आहे ते बाहेर माणसं आहेत सगळे. ह्या सरकारचं काम जे आहे हे लोकांच्या हिताला प्राधान्य देणारं काम आहे. कुठे वेळ आहे आम्हाला त्यांच्या आरोपांना उत्तर? मी म्हणून सांगतो आम्ही कामातून उत्तर देऊ. काम बोलतंय, काम बोलेल, आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्यांना टीका जेवढं करतील त्याचं दुप्पट काम करू आम्ही. तुम्ही आणि भाजप हे दोघांचं हे सरकार आहे. सरकारमध्ये सगळं आलबेल आहे. तुमच्या सगळ्या विकासाचे मार्ग तुम्ही जे घेऊन जात आहे पुढे, समृद्धीचा महामार्ग नेत आहे, त्यासाठी तुम्हाला दोघांना एकत्र काम करावं लागेल. पण असं दिसतंय की एक चित्र निर्माण केलं जाते की दोघांमध्ये आलबेल नाही, कॅबिनेट एक्सपान्शन होत नाही, महामंडळांचे नियुक्त अजून होत नाहीत म्हणून आरोप होत आहे. सगळं वेळेवर होईल. आमचा विकासाचा दृष्टिकोन आहे. तुम्ही देखील बघण्याचा दृष्टिकोन बदला आमच्याकडे. कारण का आम्ही काम करतोय, दिवस रात्र मेहनत करतोय. आमचं काय चांगलं केलं चांगलं तर दाखवा आणि कुठं काय चुकलं तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. निश्चित. पण आम्ही जे काम करतोय आज 4 महिन्यामध्ये एवढे मोठे निर्णय कुठल्या सरकारने घेतलेत? पेट्रोल डिझेलचे पैसे कोणी केले कमी? आम्ही केले. शेतकऱ्यांना मोबदला दिला, सगळे नियम बियम तोडून टाकले, त्याच्या आउट ऑफ वे जाऊन त्यांना मदत केली. शिक्षकांचा विषय घेतला, ज्येष्ठांना आम्ही STमध्ये मोफत पास दिले. किती प्रकल्प 15-16 आम्ही जे मोठे सिंचन प्रकल्प बंद पडले होते त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. कोणाला फायदा होणार? शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, भूमिपुत्रांना. कोणी केलं आहे? आम्ही केलं आहे, करतोय. आणि म्हणून हे थोडं जे करतोय ते लोकांपर्यंत पोचवा बस. तरी देखील आरोपांची मालिका काही थांबत नाही. आता सीमावाद नवीन सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात यावरून सरकारवर टीका केली जाते. बघा, आता टीका करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. पण अचानक हा वाद उफावून आला असं नाही वाटत? नाही, याच्यामध्ये बघा, जे आता टीका करतायत हा एकनाथ शिंदे स्वतः जेल भोगून आला आहे 40 दिवस सीमा आंदोलनामध्ये. आमची अटॅचमेंट आहे बेळगावमधल्या मराठी माणसांबरोबर. तुम्ही ज्या योजना सुरू होत्या त्या बंद केल्या. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री धर्मादायी निधी जो आहे संस्थान देण्याचा चालू केली, तो योजना चालू केली. निधी हा खर्च केला होता, बंद होता मागच्या काळात. आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना आम्ही चालू केली. आणखी जे जे काय करायचं ते चालू करू आम्ही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद आहे. याच्यामध्ये आम्ही केंद्र सरकारला देखील विनंती करू की या बेळगावमध्ये कर्नाटकमध्ये राहणारे मराठी भाषिक बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना त्यांच्यावर अन्याय होता का म्हणजे ही भूमिका आहे आमची. ठीक आहे, राजकारणाच्या पद्धतीने जे करत असतात लोक, पण आम्ही त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह जे काम आहे ते आम्ही नक्कीच करू. महाराष्ट्राच्या लोकांना एक आम्ही स्टोरी दाखवली. न्यूज 18 लोकमत एक विशेष रिपोर्ट केला होता. बॉर्डरवरली महाराष्ट्रातली गावं आणि महाराष्ट्राच्या पलीकडची कर्नाटकातली गावं, रस्ते, पाणी, वीज, सोयी सुविधांचं आम्ही कंपॅरिझन केलं. तसं दिसून आलं की बॉर्डरवरच्या गावांना जास्ती सुविधा मिळतात. मग महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटते की आपल्यावर अन्याय होतोय, पाणी त्यांना मिळत नाही. त्यासाठी आपण काय करणार? कधी झाला प्रॉब्लेम हा सॉल्व? कधी झाला सुरू? किती वर्षापासून? हे जतचा विषय होता 2012ला. त्यांनी सांगितलं आम्हाला इथे सुविधा नाही, आम्ही चाललो. आता आमचं सरकार येऊन 4-5 महिने झालेत. आम्ही आल्याला काय केलं? बैठक घेतली, तातडीने पाणीपुरवठा योजना फास्ट कार्यान्वित करा म्हणून सूचना दिल्या. आमचे लोक काम करत आहेत. जे म्हैसाळ जी योजना आहे त्याचा विस्तार करा. या जतमधले जे काही गावं आहेत त्या सर्व 40, 50, 60 जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना तातडीने पाणी मिळालं पाहिजे. तुम्ही त्या गावकऱ्यांना बोलावून घेतलं? बोलवलं, आले, तिथे भेटले, त्यांनी सूचना केली. 2000 कोटी रुपये आम्ही तातडीने त्या ठिकाणी मंजूर करतोय. आता त्याचं टेंडर जानेवारीमध्ये काढतोय. फक्त काय, हे जे काही सरकारला बदनाम करण्याचं काही कारस्थान जे सुरू आहे ते सगळ्यांना आपल्याला महाराष्ट्राच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. महाराष्ट्र ही आपली अस्मिता आहे. आणि सरकारवर आरोप करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, मुख्यमंत्र्यावर, सरकारवर. हो, वेगवेगळे आरोप होत आहेत. हा, मग ती स्पर्धा आहे. तुमच्या कामाख्या देवीच्या दर्शनावरून तुमचे आरोप झाले. आम्ही जे तुम्ही शिर्डीला गेलात आणि ज्योतिष बघितलं त्यावरून आरोप झाले. हे बघा, आम्ही ज्योतिष बघायची मला आवश्यकता नाही, पण दर्शन आम्ही जे घेतो ते उघडपणे घेतो. काही लोक लपून छपून घेतात. आम्ही जे करतो ते उघडपणे. आणि हात दाखवायचा काय ज्योतिषाकडे? हात त्यांना दाखवला आम्ही 4 महिन्यापूर्वी चांगलाच. ते दुसरं जगाने बघितलं ना. आरोप प्रत्यारोप त्यांनी करावे, त्याच्या दुप्पट काम आम्ही करणार. आणि कोणी आरोप करावे, कोणाला अधिकार आहे आरोप करायचा? ही सगळी माणसं 50 आमदार एका विचाराने, भूमिकेने माझ्याबरोबर आले आहेत. जो त्रास त्यांना म्हणजे झाला आहे, त्यांचं जे काय खच्चीकरण झालं आहे, हे सगळं त्यांनी त्यांच्या तोंडून बोललेले आहेत.
आणि हे फ्रीज खोके बिके हे कोणी बोलायला पाहिजे? कुणाला अधिकार आहे बोलण्याचा? हे योग्य वेळी सगळं जनतेसमोर येईल. एक शेवटी मर्यादा असते, एक टॉलरेट करण्याची सीमा असते, सहन करण्याची एक सीमा असते. याच्या वर गेल्यानंतर सहन करणं शक्य नसतं. हा इशारा आहे तुमचा? इशारा नाही, मी इशारा वगैरे देत नाही. मी जे काय आहे सत्य कथन करतोय. महाराष्ट्राने वेगवेगळ्या प्रकारची राजकारणातल्या दशा आणि दिशा पाहिल्यात. आता येत्या पुढच्या काळामध्ये तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असेल? तुम्हाला महाराष्ट्रासमोर तुमची एक वेगळी ओळख जर निर्माण करायची वाटली तर ती कशी असायला पाहिजे? बघा, या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास, या राज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, शेतीप्रधान आपला देश आहे. आपलं महाराष्ट्रातले आपले शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळ्यात जास्ती इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. मगाशी मी जे मोजले, समृद्धी हायवे असेल, MTHL असेल, पुणे रिंग रोड असेल, पुणे एक्सप्रेस लिंक संदर्भात सुद्धा तुम्ही केलं. मिसिंग लिंक जो आहे पुणे मुंबई एक्सप्रेसमधला, तो जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे. तळ्याखालून जाणार आहे. तळावर खाली टनेल. यामुळे अर्धा तास अगोदर मुंबईतला माणूस पुण्यात येईल, पुण्यातला माणूस मुंबईत येईल. तुम्ही विदर्भासाठी देखील भंडारा, गडचिरोली या भागावर देखील तुमचं प्रेम राहिलं. तुम्ही पालकमंत्री होतात, त्यासाठी देखील तुमची एक नवीन मुंबई नागपूर जो आहे समृद्धी हायवे, तो आम्ही भंडारा, गोंदिया, गडचिरोलीला जोडणार. जालना नांदेड आम्ही कनेक्टर जोडणार. जालना नांदेड तो हैदराबाद, इकडे तेलंगणा, छत्तीसगड, हे म्हणजे इंटरस्टेट कनेक्टिव्हिटी मिळेल. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या राज्याला अर्थव्यवस्था जी आहे ती बदलेल. आणि हा गेम चेंजर प्रोजेक्ट आहे समृद्धी हायवे. हा अर्थव्यवस्था बदलणार आहे. निश्चितच गेल्या 4 महिन्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रातला जो गेम चेंज केलात, आता सामान्य माणसांच्या जीवनात देखील एक समृद्धी यावी आणि त्यांच्याही आयुष्याची हा एक गेम चेंजर ठरावा, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुमच्या पुढच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतला वेळ दिल्याबद्दल आभार. धन्यवाद.